फ्रेंड्स, आता आपण बघूया आई आणि बाबा रिटायर होत आहे त्याचा 13 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. स्वीटी आणि मकरंद बोलत असतात तेव्हा मकरंद बोलतो, आता मग तूच सांग नक्की काय आहे तुझ्या मनात. तेव्हा स्वीटी बोलते, माझ्या मनात. तेव्हा मकरंद बोलतो, हो, कारण माझ्या मनात तर तूच आहेस, पण तुझ्या मनात नक्की कोण आहे हे सांगायची हिंमत आहे का तुझ्यात. तेव्हा स्वीटी बोलते, तुम अभी शक कर रहे हो मुझ पर. मकरंद, मी तुला किती वेळा सांगू की मी सुदीप से सिर्फ तुम्हारी जॉब के लिए मिलने गई थी. तर मकरंद बोलतो, हे त्याला जाऊन सांग, मला नको सांगू. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद मैं क्या करूँ जब तुम मुझसे भरोसा करोगे. देखो मेरी तरफ, देखो मेरी आंखों में, तुम्हें क्या लगता है मैं झूठ बोल रही हूँ. मकरंद, मैं तुमसे झूठ क्यों बोलूंगी. मकरंद, मैं सिर्फ तुमसे प्यार करती हूँ, सिर्फ तुमसे. तुझ्या प्रेमासाठी मी माझं घर सोडलं, माझं गाव सोडलं, मेरे पिताजी के खिलाफ मैंने तुमसे शादी की, फिर भी तुम मुझ पे यकीन क्यों नहीं कर रहे हो. स्वीटी मकरंदकडे जायला लागते तेव्हा मकरंद जोरात चिडतो आणि बोलतो, सोड ना, आणि चहाचा कप उधळून लावतो. खाली चहाचा कप पडतो. तेवढ्यात शुभा आवाज देते, स्वीटी, मकरंद. तेव्हा स्वीटी आणि मकरंद थोडे दचकतात. तेवढ्यात शुभा आत येते आणि बोलते, अगं स्वीटी आणि मकरंद काय झालं. तेव्हा शुभा चहाच्या कपाकडे बघते. तेव्हा तेव्हा स्वीटी बोलते, कुछ नहीं आई, वो चहा की प्याली जरा गरम थी ना तो वो फिसल गई. तेव्हा शुभा बोलते, तुला भाजलं नाही ना बाळा. तेव्हा स्वीटी बोलते, नाही. शुभा बोलते, बरं काही हरकत नाही, मी दुसरा चहा घेऊन येते. इकडे समीर नेहमीप्रमाणे डब्बा घेऊन गार्डनमध्ये येतो आणि तिथे बसतो बाकावर. तेव्हा त्याला आठवतं की सीमा बोलते, तत्व करत राहिलास ना तर एक दिवस भिकेला लागू आपण. त्याला तेही आठवतं. शुभा बोलते, मलाही सांग ना, कसला एवढा विचार करतोस रे. समीर खिशातनं फोन काढतो, फोनकडे बघतो आणि तिथे शांत बसलेला असतो. तिथे शुभाही येते. शुभा थोडी बाजूला होऊन बघत असते. तेव्हा शुभा मनात बोलते, मला वाटलंच याचं काहीतरी बिनसलंय, असा बागेत येऊन का बसला असेल हा. त्याची ऑफिसची वेळ तर कधीच टळून गेली, इथे येऊन कोणाची वाट बघत असेल का. तेव्हा शुभा मनात बोलते, तू बिल्डर खरंच त्रास देत असेल का याला. तेव्हा शुभा बोलते, समीर बाबा काय लपवतोयस तू माझ्यापासून. तेवढ्यात समीर टिफिन काढतो आणि खायला घेतो. शुभा बोलते, हा इथेच बसून डबा खातोय. समीर जेवत असताना त्याला ठसका लागतो. तेवढ्यात शुभा थोडी गोंधळते आणि पटकन पाण्याची बॉटल काढते आणि समीर जवळ पाण्याची बॉटल देते. समीर पटकन घाईघाईत पाणी पितो आणि बोलतो की थँक्यू, आणि बॉटल देणार तेवढ्यात बघतो की समोर शुभा उभी असते. तेव्हा समीर थोडा डचकतो. शुभा त्याच्याकडे बघतच असते. समीर उठून उभा राहतो. शुभा टिफिनकडे बघते. शुभा परत पाण्याची बॉटल पुढे करते आणि बोलते, अजून पाणी हवंय, ठसका लागला होता ना तुला. तेव्हा समीर शुभाकडे बघून खूप रडायला लागतो. तेव्हा शुभा गोंधळते आणि बोलते, समीर तू. शुभा विचारते, तू रडतोयस काय, सांग, मला सांग ना समीर, काय झालंय तुला. समीर अजून रडायला लागतो. तेव्हा शुभा बोलते, समीर सांग ना काय झालंय, मला खूप घाबरायला होते, सांग ना काय झालंय. समीर रडत रडत बोलतो, माझी नोकरी गेली का आई, मी बर्बाद झालो. तेव्हा शुभा पटकन त्याला मिठीशी घेते. यशवंत घरात शुभाला आवाज देत असतो आणि बोलतो, अगं माझा मोबाईल कुठे आहे. तिथे शमिका येते. यशवंत बोलतो, ए शमिका, शुभा कुठे गेली तुला माहिती आहे. शमिका बोलते, नाही माहित नाही काका, मी तर आत्ताच बाहेरून आले, घरी नाही आहे का. यशवंत बोलतो, तुझ्याकडे फोन आहे ना, जरा फोन कर. शमिका बोलते, स्विच ऑफ लागतोय, रेंज नसेल मे बी. यशवंत बोलतो, काय कुठे गेली ही, स्वीटीला माहिती असेल. आणि यशवंत स्वीटीला आवाज देतो. स्वीटी येते. यशवंत बोलतो, अगं शुभा कुठे गेली माहिती आहे का. तेव्हा स्वीटी बोलते, वो तो बाहर समीर दादा को बाय करने के लिए गई थी, उसके बाद पता नहीं. तेव्हा यशवंत बोलतो, आता ही मुलाला ऑफिसला सोडवायला जाते की काय. यशवंत बोलतो, कुठे देवळात वगैरे गेली का ती. तेव्हा यशवंत बोलतो, आज कुठला वार आहे ग, हिच्या डोक्यात काहीतरी सतत चालू असतं. यशवंत बोलतो, पण देवळात जायचं तर सांगून जायला काय होतं हिला. तेव्हा शमू बोलते, काका फ्रेंडकडे गेली असेल एखाद्या. स्वीटी बोलते, बाबा वो सुमन मावसी, उनका नंबर है मेरे आपके पास. स्वीटी बोलते, रुकिये मैं देखती हूँ. तेव्हा यशवंत बोलतो मनात की त्या फोनमुळे काल फार डिस्टर्ब होती, कुठे गेली असेल. बिल्डरनं तर काही उलटसुलट सांगितलं नसेल तिला, नुसता घोर लावते ही. इकडे समीर बोलतो शुभाला, मला हे तुमच्यापासून लपवायचं नव्हतं, पण काय करू मलाही कळत नव्हतं, अशा परिस्थितीत मी अडकलो होतो ना, काय करावं हे सुधरतच नव्हतं ग. आयुष्यभर आई तू आणि बाबांनी आम्हाला सांभाळलं ना, आता माझी पाळी आहे ना ग. मला एक नोकरी नाही टिकवता आली आई, कुठल्या तोंडाने मी सामोरं जाणार होतो ग तुला दुखवायचं नव्हतं, मला बाबांना दुखवायचं नव्हतं. अगं सानू, काय सांगू मी तिला, तू सांग. तुझा बाप एक हरलेला माणूस आहे, तुझ्या बापाच्याने काही होत नाही. कधीतरी असं वाटलं की आपण बोलायला पाहिजे घरच्यांशी, असा मनात विचार आला ना, तरी वाटायचं की मकरंद आहे, स्वीटी आहे, शमू आहे, या सगळ्यांचे चेहरे दिसायचे ग मला. असं वाटायचं की मी कुठल्या तोंडाने सांगू की माझ्याकडे नाहीये नोकरी. मला सांग आई, बाबा तुला बोरथळला घेऊन चालले होते का, कारण त्यांना विश्वास होता की माझा समीर आहे ना, तो आता सगळी जबाबदारी सांभाळेल, आणि मी भार झालो आई तुमच्यावर. मला नाही सांभाळता आली माझी नोकरी, काहीच सांभाळता नाही आलं मला. आई मला माफ कर, माझं चुकलं आई, मला माफ कर आई. तेव्हा शुभा बोलते, अरे म्हणून खोटं बोलायचं का, खोटं वागायचं का. तेव्हा समीर बोलतो, मला नाही कळलं आई, मी काय करू. तुला मी खरंच सांगतो, त्या निरंजनला मी माझ्या आयुष्यातला इतका जवळचा मित्र मानला, त्याने त्याच्या स्वार्थासाठी परिणाम बघ ना, बेरोजगार मी झालोय, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ग त्याने. शुभा बोलते, समीर रडू नकोस, थांब. अरे प्रश्न बोलूनच सुटतात ना रे, तुला नोकरी काय दुसरीही मिळेल, पण माझा मुलगा त्याच्या आयुष्यातली एवढी महत्वाची गोष्ट लपवतोय माझ्यापासून, आतल्यात आत सगळ्या एकट्याने सहन करतोय, हे बघून मला किती वाईट वाटलं असेल.
त्याचा किती त्रास होत असेल याची कल्पना आहे का तुला समीर? तेव्हा समीर बोलतो मला माफ कर आई, मी तुला सांगितलं नाही कारण मला तुला त्रास द्यायचा नव्हता ग. तेव्हा शुभा बोलते तू दुसरं काहीतरी कर समीर. समीर बोलतो काय करू, वेटर म्हणून जॉब करू की ओझी वाहू? तेव्हा शुभा बोलते ही कामं काय वाईट आहे का समीर? अरे असं हातपाय गाळून बसण्यापेक्षा कष्ट करून परिश्रम करून पैसे कमवलेस तर ते जास्त चांगलं नाहीये का समीर? बाळा तू यापैकी काहीही केलं असतंस ना समीर तर मला तुझा अभिमानच वाटला असता. शुभा बोलते नाही रे समीर, दोष फक्त तुझ्या एकट्याचा नाहीये. तुला ना आत्मविश्वासाने कसं जगावं, अडचणींना सामोरं कसं जावं आम्ही नाही शिकवू शकलो. आई वडील म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडलो, दोष आमचा आहे. शुभा बोलते समीर तू फक्त एकटीचा विश्वासघात नाही केलायस, माझा अख्ख्या घराचा विश्वास तोडलाय, हे कळतंय का तुला? शुभा बोलते तुला माफी मागायची ना समीर, माफी सगळ्यांची माग. એટલે शुभा समीरला घेऊन घरात येते. सगळे घराच्या हॉलमध्ये उभे असतात. तेवढ्यात यशवंत येतो आणि बोलतो अरे तुम्ही सगळे असे उभे का आहात? तेव्हा यशवंत बोलतो आणि मला का बोलवलं, काही झालंय का? तेव्हा शुभा बोलते हो. तेव्हा यशवंत बोलतो आणि काय ग तुला कधीपासून शोधतोय, तू फोनही उचलत नव्हतीस. तेव्हा शुभा बोलते अहो मी जरा बाहेर गेले होते, अहो जरा ऐकता का? शुभा बोलते समीरला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तेव्हा समीर बोलतो मला कळत नाही की मी कुठल्या तोंडाने बोलू. तेव्हा यशवंत बोलतो बोल बाबा एकदाच लवकर. तेव्हा समीर धीर करून बोलतो बाबा माझी नोकरी गेलीये. तेव्हा यशवंत बोलतो काय नोकरी गेलीये? यशवंत बोलतो अरे तू सकाळी गेला होतास ना ऑफिसला, एक मिनिट नोकरी गेली म्हणजे नक्की काय झालंय? तेव्हा मकरंद बोलतो अरे दादा असं अचानक कसं काय काढू शकतात तुला नोकरीवरनं, तेही तुझी काही चूक नसताना. तेव्हा समीर बोलतो नाही माझी चूक झालीये आणि म्हणूनच त्यांनी मला काढून टाकले. तेव्हा यशवंत बोलतो चूक झालीये म्हणजे समीर तू असं केलंस तरी काय, त्यांनी तुला कामावरनं काढून टाकलं? यशवंत बोलतो ए बाबा तू काही फ्रॉड वगैरे. तेव्हा शुभा बोलते अहो काय बोलताय तुम्ही? समीर बोलतो नाही बाबा मी असं काही नाही केलं, मी करीन का असं? मकरंदचं लग्न होतं ना त्यासाठी मी एक दिवस सुट्टी मागितली म्हणून मला त्यांनी काढलं. तेव्हा समीर झालेला प्रकार सांगतो. तेव्हा यशवंत बोलतो म्हणजे तुझी नोकरी नक्की गेली कधी? समीर सांगतो मकरंदचं जेव्हा लग्न होतं ना त्या दिवशी मला एक प्रेझेंटेशन द्यायचं होतं, खूप महत्त्वाचं त्या दिवशी मला प्रेझेंटेशन द्यायचं होतं बाबा. माझा एक मित्र होता निरंजन, त्याला मी सगळं एक्सप्लेन केलं. म्हणाला मी तुझ्या बिहाफमध्ये तू नसताना मी ते प्रेझेंटेशन देईल, पण तो स्वार्थी निघाला हो बाबा. त्याने ते प्रेझेंटेशन तर दिलंच, प्रोजेक्ट स्वतःच्या नावावर करून घेतला आणि माझी जागा बळकावली. मी बॉसकडे गेलो, त्यांना खूप एक्सप्लेन केलं पण नाही ऐकलं, मला हकलून दिलं कंपनीतून. तेव्हा यशवंत बोलतो अरे पण इतके दिवस, एक मिनिट तुझी नोकरी आज गेला असं म्हणालास ना तू? तेव्हा समीर बोलतो मकरंदच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नोकरी गेलीये माझी. यशवंत बोलतो काय आणि हे तू आज सांगतोयस? अरे पण इतके दिवस तू रोज सकाळी उठून ऑफिसला जायचंस ना? अगं शुभा हा काय बोलतोय? यशवंत बोलतो खोटं वागलास? तेव्हा यशवंत बोलतो अगं मी काय बघतोय शुभा, आपली मुलं आपल्याशी खोटं बोलायला लागली. अरे आई बाबांशी खोटं बोलताना तुम्हाला लाज वाटायला हवी. शुभा बोलते लाज वाटतेल, त्याला लाज वाटली म्हणून तो तुम्हाला आपल्याला सांगत नव्हता. हो तो आता म्हणाला ना मित्रावरती विश्वास टाकून मित्राने कसा विश्वासघात केला हे सांगायला त्याला लाज वाटली. आपल्या समीरचं ना आपल्या घरावरती सगळ्यांवरती खूप प्रेम आहे, त्याला आपल्यापासून हे लपवून ठेवायचं नव्हतं, पण त्याने आपल्याला त्रास होऊ नये ना म्हणून नाही सांगितलं. त्याचं खरंच वाईट वाटतंय हो त्याला. यशवंत चिडतो अरे त्याला वाईट वाटून काय उपयोग आहे, बायको आहे, त्याचा संसार आहे, त्याला मुलगी आहे, हातात नोकरी नाहीये त्याच्या. तेव्हा समीर बोलतो नाही बाबा मी प्रयत्न केला हो, त्या नवीन नोकरी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या मेमोमुळे मला कुठेच जॉब मिळत नाहीये. यशवंत बोलतो मेमो? अरे समीर तुला मेमो दिला? समीर तुझ्या बापाने इतके वर्ष निष्ठेने नोकरी केली रे, कुणाला बोट दाखवायची संधी नाही दिली आणि कंपनीने तुला मेमो देऊन काढून टाकलं. तेव्हा शुभा बोलते हो काय बोलताय तुम्ही त्याला हे असं? आधीच बघा ना बिचारा किती खचून गेला. तेव्हा यशवंत चिडतो हा खचलाय का? आपला मुलगा आपल्यापासून इतक्या गोष्टी लपवतो, इतका खोटं बोलतो, हे बघून मी खचलोय. तेव्हा शुभा बोलते तुम्ही जरा शांत व्हा, इथे बसा मी पाणी आणते. तेव्हा यशवंत चिडतो अरे कसा शांत हो, रिटायर झालो, याला नोकरी नाही, हा मकरंद आणून चाच पडतोय, प्रश्न संपतच नाहीये त्या घरातले. यशवंत तिथून रागाने निघून जातो. शुभा समीरला बोलते थांब बाळा मी बोलते त्यांच्याशी, तू नको काळजी करूस. सीमा समीरच्या खांद्यावर हात ठेवते, समीरला धीर देते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.